श्री स्वामी समर्थ. माझ्या लेकीच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून तुम्हाला वाटलं असेल काय झालं ते सांगतेच पुढे, पण त्याआधी काल गेलेल्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप सारा प्रतिसाद दिला व खूप सारं प्रेम केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काल होते आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीचा उपवास आज सोडवायचा म्हणून सकाळी लवकर उठून फ्रेश झाले व स्वयंपाकाला लागले. कुकरला डाळ भात लावून घेतले व काल आणलेली मेथीची भाजी तसेच कोथिंबीर निवडण्याकरिता घेतले. भाज्या निवडण्याचं काम तसं अवघडच आहे, पण काय करणार, आपल्याला ते करावंच लागतं. आणि मला कोणताही उपवास सोडायचा असेल तर मी पालेभाजी ही आवर्जून आणते. पालेभाजी असली की उपवास सोडल्यासारखा होतो. पालेभाज्या निवडून घेतलेल्या तेवढ्यात लेक. आज संडे असल्याने मुलं जरा उशिराच उठतात. मुलगी उठली आणि तिला मी ती आनंदाची बातमी म्हणजेच काय तर स्कॉलरशिप परीक्षेत तू चांगल्या मार्काने पास झाले हे ऐकता तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर आले. तिला कसं खुश करायचं हे करण्याकरिता मी आज तिच्या आवडीचं जेवण बनवणार आहे. तिचं आवडीचं जेवण म्हणजेच पुरी आणि खीर. पुरी बनवण्यासाठी पीठ भिजत घालू घेतले व बाजूला ठेवले व तोपर्यंत खीर बनवून घेतली. खीर बनवण्यासाठी मी तांदळाचा वापर केला आहे, तसेच शेवयासुद्धा घातल्या आहेत. अशीच खीर अतिशय चवीला सुंदर व टेस्टी अशी बनते. मुलांच्या छोट्या छोट्या आनंदात आपण सहभागी होऊन त्यांच्या आवडीप्रमाणे काहीतरी करून दिले तर मुलंसुद्धा खुश होतात व पुढच्या प्रयत्नांना अजून त्यांना चालना मिळते. लेकीला आनंदाची बातमी देऊन तिला आनंद तर झालाच, पण तिच्या आवडीचं जेवणही मिळालं. ते बघून तिने खुशीने जेवण केलं. त्याचप्रमाणे मी नैवेद्याचं ताट तयार केलं. नैवेद्याच्या ताटामध्ये सर्व पदार्थ वाढून घेतले व देवासमोर ठेवले. आपण जरी देवाकडे काही मागितलं नाही तरी देव आपल्याला भरभरून देतं हे तर आहेच. चांगले कर्म केले तर चांगले फळ नक्कीच मिळते. आजच्या पुरतं एवढंच. पुन्हा भेटू पुढील